हॅलो ऑल, तुमचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे. तुम्ही माझ्या पहिल्याच व्हिडिओला इतका प्रतिसाद चांगला दिलेला आहे. खूप सारे व्ह्यूज आले त्याला आणि खूप साऱ्या कमेंट्सही तुम्ही छान छान केलेले आहेत. एकही निगेटिव्ह कमेंट मला त्या व्हिडिओवर आली नाही. त्याचा मला खूप आनंद आहे आणि खरंच मी तुमची मनापासून धन्यवाद आहे तुम्हाला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विषय घेऊन आलेलो आहे जो पालकांच्या रिलेटेड आहे, त्यांच्या मुलांच्या रिलेटेड आहे. की खूप जास्त विचार आपण मुलांच्या बाबतीत करतो, तर तो करायला पाहिजे की नाही, किंवा म्हणजे विचार तर करायलाच पाहिजे. ऑब्वियस थिंग आहे की तुम्ही तुमच्या मुलांबद्दल अवेअर राहिलं पाहिजे, त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करणं पण गरजेचंच आहे. पण काय होतं की ओव्हर पॅरेंटिंग नावाची पण एक गोष्ट असते, तर ती आपण मुलांच्या बाबतीत कधी कधी करतो आणि मग ते खूपच विस्कटल्यासारखं होतं. खूपच त्याचा नुकसानदायक होतं मुलांवर पण, आणि बाकीच्या व्यक्ती पण त्याने खूप त्रासून जातात. तर त्याच रिलेटेड मी आज बोलणार आहे. तर हे पॅरेंटिंगच्या बाबतीत मी खूप अशी तज्ज्ञ व्यक्ती आहे असं काही नाही आहे, किंवा मला त्यातलं खूप नॉलेज आहे असं पण काही नाही. पण एक रिअल प्रसंग घडलेला, तर त्या बाबतीतच मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही असं करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, ते तुमचं पर्सनल मत आहे. तर मी सांगते की काय होतं की आजकाल खूप अपग्रेड झालेलं आहे. सगळंच खूप अपग्रेड झालेलं आहे. शाळांच्या बाबतीत म्हणलं तर काय होतं की शाळांनी पण स्वतःमध्ये खूप सारे बदल करून घेतलेले आहे. कारण आता सगळं इंटरनेटचा जमाना आहे, सगळं सोशल मीडियाचा जमाना आहे. सगळं काही आपल्या मोबाईलवरच आपल्याला बघायला भेटतं, बरोबर? तर मग शाळा पण का मागं राहतील ना? पहिल्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हतं, तर मग काय व्हायचं की जे काही असेल, पालक मीटिंग असेल, आता पण आहे, शिक्षक पालक मीटिंग असतेच. पण काय होतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फोनवर भेटतात. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण मुलाचं ॲडमिशन घ्यायला जातो, छोट्या मुलांचं जेव्हा ॲडमिशन घ्यायला जातो स्कूलमध्ये, सिनियर के जी, ज्युनियर के जी, प्ले ग्रुप असेल किंवा मग नर्सरी असेल, तर काय होतं की सगळ्यात आधी ॲडमिशन झाल्यानंतर ते आपल्याला त्यांच्या स्पेसिफिक ग्रुपमध्ये ॲड करतात, बरोबर? त्यांच्या स्पेसिफिक ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला त्यांचे सगळे अपडेट्स येत राहतात. म्हणजे आजचं होमवर्क काय आहे, नंतर उद्या जर सुट्टी असेल तर त्याचं पण मेसेज ते आदल्या दिवशी टाकतात. त्यानंतर स्कूलचं काही फंक्शन वगैरे असेल किंवा डेज असतील, त्याचे सगळे नोटिफिकेशन्स वगैरे आपल्याला त्या ग्रुपमध्ये ते टाकतात. तर काय होतं की मग एखादे फंक्शन वगैरे सेलिब्रेट करतात, किंवा त्यांनी आज काय ॲक्टिव्हिटी केलेली आहे ते त्याचे पिक्स वगैरे, त्याचे फोटो वगैरे ते आपल्याला त्या ग्रुपमध्ये टाकत असतात. तर ऑब्वियस थिंग, जे स्कूल आहे ते अपग्रेड झालेले आहेत. ती चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जर घरी बसल्या सगळ्या गोष्टी तुमच्या चिल्ड्रनबद्दल समजत असतील, की तो स्कूलमध्ये काय करतोय, काय नाही करत आहे, तर ती एक चांगलीच गोष्ट आहे, बरोबर? जर तुम्हाला समजतंय की त्याने स्कूलमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी केली ते तुम्हाला घरी बसल्या समजतंय, तर देर इज नो एनी प्रॉब्लेम. तिथे कुठलाच चुकीचा हे नाही आहे. पण काय होतं की जेव्हा जे स्कूलवाले आहेत ते चांगल्यासाठीच फंक्शन वगैरे सेलिब्रेट करत असतात. म्हणजे कुठलाही फंक्शन असो, रक्षाबंधन असो किंवा गांधी जयंती असो किंवा कुठलाही, सगळेच सेलिब्रेशन करतात ते फंक्शन, बरोबर? काही स्कूलमध्ये करत असतील किंवा नाही करत असतील, पण स्पेसिफिक हे जे छोट्या मुलांचं आहे स्कूल्स, त्यामध्ये ही फंक्शन सेलिब्रेट केले जातात. कारण त्यांना ते सण समजावे, त्यांना त्या फंक्शनची माहिती मिळावी, त्यांना आपली भारतीय संस्कृती समजावी, म्हणून हे सण त्या स्कूलमध्ये सेलिब्रेट केले जातात. किंवा मग डेज असतील, कलर्स डे असतील, फ्रूट्स डे असतील, हे सगळे डेज ते सेलिब्रेट करतात. तर एक प्रकारे काय होतं की व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात मुलांना समजतं त्या गोष्टी. तर त्या गोष्टी एक प्रकारे खूप चांगल्या आहे. पण काय होतं की जेव्हा जे सेलिब्रेट केले जातात फंक्शन्स, तर त्याचे पिक्स हे व्हॉट्सअप ग्रुपला टाकले जातात की आज आम्ही हा सण साजरा केला आहे आणि तुमच्या मुलाने आज असा रिस्पॉन्स दिला, किंवा अशा प्रकारे त्या व्हॉट्सअप ग्रुपला पिक्स टाकतात, ते फोटो टाकतात. तर मग काय झालं, असाच एक प्रसंग की त्या ग्रुपवर काय झालं की सगळे अपडेट्स यायचे, बरोबर? की आज हे सण झाले, ते सण झाले, आज हे डे सेलिब्रेट केला, आजचा होमवर्क हा आहे.
नंतर उद्या ही सुट्टी आहे असे नोटिफिकेशन यायचे. आणि एक फंक्शन त्या स्कूलमध्ये सेलिब्रेट केला गेला, तर त्याचे सगळ्या मुलांचे फोटो त्या ग्रुपमध्ये टाकले गेले. तर मग काय झालं, एक लेडीचा मेसेज त्या फोटो नंतर आला की यात तर माझ्या मुलीचा फोटोच नाही आहे आणि ही पहिली वेळ नाही आहे, तिचा कुठल्याच फंक्शनमध्ये तिचा पिक्स नसतो, तिचा एकही फोटो तुम्ही काढत नाही, का काढत नाही, म्हणजे नाही का असं ती खूप खूप काय काय बोलली त्या ग्रुपमध्ये. आणि मग सगळेजण बघत होते, मी पण त्यात होते आणि मी पण बघत होते की काय नेमकं झालंय, का ही लेडीज एवढं ओव्हर रिॲक्ट करते, का एवढं त्या स्कूलच्या ग्रुपवर एवढं का बोलते. तर प्रॉब्लेम असा झाला होता की तिच्या मुलीचा फोटो फक्त त्या मुलांच्या ग्रुपमध्ये तिला दिसला नाही. तर मग ती एवढी रिॲक्ट झाली की जर तुम्ही माझ्या मुलीचे फोटोज काढत नाही आहे, बरोबर, तुम्ही माझ्या मुलीचा फोटोज काढत नाही तर मग मी तिला नेक्स्ट टाइम कुठल्याच फंक्शनला पाठवणार नाही, असं ती डायरेक्टली बोलली. तर मग मला असं म्हणायचं की फोटो जास्त इम्पॉर्टंट आहे, तुमच्या मुलीचा फोटो काढणं जास्त इम्पॉर्टंट आहे की त्या फंक्शनमध्ये ती तिने कसं समजून घेतलं त्या फंक्शनला, त्या डेजला कसं समजून घेतलं, हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला फक्त तिचा फोटो असणं महत्त्वाचं होतं, बरोबर. दिस इज नॉट इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट नाही, हे महत्त्वाचं नाही आहे की तुमच्या मुलीला जर समजते तो डे काय आहे, तो दिवस म्हणजे काय, ते जे सेलिब्रेट करत आहे, रक्षाबंधन असेल किंवा दुसरं कुठलाही फंक्शन असेल, तो जर तुम्ही सेलिब्रेट करताय, प्रजासत्ताक दिन म्हणा किंवा स्वातंत्र्य दिन म्हणा, ही स्कूलवाले सेलिब्रेट करताय आणि मुलांचे फोटो टाकताय, पण जर त्या फोटोजमध्ये जर तुमच्या मुलाचा फोटो नाही आहे तर तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण तो पण स्कूलमध्ये होताच ना, तो थोडी ना बाहेर जाऊन खेळत बसलेला होता किंवा काय करत होता. ऑब्व्हियसली तो तिथेच होता, त्याने पण सेलिब्रेट केले, पण एखाद्या वेळेस होतं ना की चुकतं किंवा नाही काढला जात फोटो, सगळ्या मुलं लक्षात राहत नसतील किंवा असेल कुठलं पण रिझन, किंवा बाय मिस्टेकली तिचा फोटो काढला नसेल गेला, बरोबर. तर मग ती जी पॅरेंट होती, त्या मुलीची आई होती, तिने एवढं रिॲक्ट केलं की नंतर म्हणजे मी तर खरं सांगते की तिच्या आईने फक्त फोटो आला नाही म्हणून त्या मुलीचं त्या स्कूलमधून ॲडमिशन कॅन्सल केलं. फक्त मला एवढंच म्हणायचं की फोटो तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे का, स्कूलमधले जे फोटोज येतात ते जास्त इम्पॉर्टंट. नो डाऊट की ती एक मेमरी असते, मुलांनी स्कूलमध्ये काय केलं त्याचे मेमरीज असतात, ते भले आपण सेव्ह करून ठेवत असेल, पण एखाद्या वेळेस जर ही गोष्ट झाली आणि ठीक आहे तुमच्या मुलीच्यासोबत खूपच वारंवार होते आणि वर्षभरामध्ये तिचा एकही फोटो नाही आला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तर मग समजू शकतो की हां, देर इज एनी प्रॉब्लेम, तिथे कुठला तरी एक प्रॉब्लेम आहे की त्या मुलीला ते इन्व्हॉल्व करत नसतील किंवा ती मुलगी स्वतःहून इन्व्हॉल्व होत नसेल, फोटो काढण्यासाठी ती रेडी नसेल, त्यावेळेस तिची मनस्थिती नसेल फोटो काढण्यासाठी, असंही असू शकतं. जर खूप वेळा असं झालं किंवा ती ग्रुप फोटोमध्ये पण तुम्हाला दिसली नाही तर मग ठीक आहे ना, ते ओव्हर पॉझेसिव्हनेस असं म्हणता येईल त्या गोष्टीला, की तुम्ही खूप जास्त रिॲक्ट होता आपल्या पाल्याबाबत, आपल्या मुलाबाबत, मुलीबाबत खूप जास्त रिॲक्ट लवकर करता. तर ठीक आहे, आधी तुम्ही विचार तर करा त्या गोष्टीचा. तुम्ही रिॲक्ट करताय, नो डाऊट तुम्ही रिॲक्ट करायला पाहिजे ह्या गोष्टींसाठी, की खूप वारंवार तुमच्यासोबत गोष्ट होत आहे, तर तुम्ही नक्कीच तपासू शकता. त्या स्कूलच्या मॅनेजमेंटला डायरेक्टली जाऊन स्कूलमध्ये भेटू शकता. पण तुम्ही डायरेक्टली ग्रुपमध्ये त्यांना असं बोलताय तर मग त्या ज्या शाळेची इमेज आहे ती सर्वांसमोरच खुली होते ना, कारण त्या ग्रुपमध्ये सगळेच ॲड असतात. तर मग ही गोष्ट नाही झाली पाहिजे असं मला वाटतं. की ठीक आहे तुम्ही करा, तुमच्या पाल्याबाबत विचार करा, पण एवढं पॉझिटिव्ह होऊ नका, एवढा विचार करू नका की फोटो इज नॉट इम्पॉर्टंट. यार, फोटो ही गोष्ट इम्पॉर्टंट नाही आहे, कारण पहिल्या काळात तर असं काही नव्हतं फोटो वगैरे. एका वर्षामध्ये मला तर वाटतं फक्त शेवटच्या ग्रुप फोटो वगैरे काढला जात असेल. आमच्या वेळेस तर तसं काहीही नव्हतं. आमच्या स्कूलमध्ये स्पेसिफिकली तसं काही नव्हतं, कारण त्यावेळेस मोबाईलचा जमानाच नव्हता, अँड्रॉइड मोबाईल कुणाकडे नव्हते, साधे मोबाईल सगळ्या शिक्षक लोकांकडे असायचे
आणि फोटोज पण तेव्हाच काढले जायचे जेव्हा एखादा प्रजासत्ताक दिन असेल किंवा स्वातंत्र्य दिन असेल, तेव्हा एखादा फोटोग्राफर यायचा स्पेसिफिक आणि मग तो फोटो काढायचा. आणि ते फोटोज पण पॅरेंट्स लोकांना दिले जात नसायचे, ते स्कूलमध्येच राहायचे. मेमरी म्हणून ते सेव्ह करत असतील, ठेवत असतील त्यांच्याकडे, स्कूलमध्येच असायचे ते. स्पेसिफिक कुणालाच ते दाखवले जात नसायचे. फक्त एखादा गणपतीचा कार्यक्रम झाला असेल किंवा मग त्याचं एखादं व्हिडिओ शूटिंग ते कॅसेट बनवायचे आणि मग ज्याला पाहिजे असेल ते घेऊन जाऊ शकतं. अशा प्रकारचं तेव्हा होतं. पण एवढं पॉझिटिव्ह त्या काळात नव्हते पॅरेंट्स मुलाच्या बाबतीत, की मग याचा फोटोज का नाही आला, त्याचा फोटोज का नाही आला, किंवा आज माझ्या मुलाने ही ॲक्टिव्हिटी केली तर मग त्याचं याने नाही ॲक्टिव्हिटी केली का. परत दुसरा एक प्रश्न असा की सपोज बाकीचे मुलं ॲक्टिव्हिटी करत आहे आणि त्यांचे फोटोज जर टाकले आणि एखादा मुलगा तो ॲक्टिव्हिटी करतच नाही, तर मग त्याची मनस्थिती नसते त्यावेळेस, बरोबर. त्या मुलाची मनस्थिती नसते की ती गोष्ट त्याने करावी, असं त्याला वाटत, त्याला दुसरं काहीतरी करायचं असतं. पण जर सगळे मुलं करत आहे आणि एखादा मुलगा नाही करत आहे, तर त्यात त्या शिक्षक लोकांची पण चुकी नसते ना. त्या मुलाच्या मनस्थितीवर डिपेंड असतं की त्याला ते करायचं आहे की नाही. आणि ते त्याला फोर्स पण नाही करू शकत, मग तू करच म्हणून. तुझे पॅरेंट्स लोक आम्हाला बोलतील तुला ही ॲक्टिव्हिटी करावीच लागेल, बरोबर आहे. त्यामुळे तो जर एखादी दुसरी गोष्ट करतोय तो ठीक आहे ना, करतोय तर करू द्या. ॲटलिस्ट तो काहीतरी तर करतोय स्कूलमध्ये जाऊन. मी एवढं पॉझिटिव्ह होऊ नका की मग बाकीचे सगळे मुलं करताय, मग माझाच मुलगा का करत नाही, त्याने आज नोटबुकमध्ये काहीच केलं नाही, त्याने क्लासवर्क काहीच नाही केला. माझ्या शेजारी जो मुलगा राहतो त्याच्या क्लासवर्कमध्ये तर त्याने सगळं केलं आहे. प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, प्रत्येक मुलगी ही वेगळी असते, त्यांचं नेचर वेगळं असतं, त्यांची ॲक्टिव्हिटी करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, सगळंच वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही एकमेकांसोबत मुलांना कम्पेअर करू नका आणि एवढं पॉझिटिव्ह राहू नका फोटोच्या बाबतीत किंवा दुसरी कोणतीही या रिलेटेड गोष्ट असेल तर त्या बाबतीत तुम्ही मुलांच्या बाबतीत एवढं पॉझिटिव्ह राहू नका की तुम्ही डायरेक्टली दुसरं स्टेपच घेताय त्या बाबतीत. दिस इज नॉट गुड. ही खरंच ती गोष्ट मला तेव्हा अजिबात आवडली नव्हती आणि त्यामुळेच मला ही गोष्ट आहे ती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. म्हणून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली की तुम्ही नका राहू असं तुमच्या मुलांसोबत. एवढं पॉझिटिव्ह राहू नका, एवढं तुम्ही काळजी करू नका, एवढी जास्त काळजी नका करू. एवढंच म्हणायचं आहे. धन्यवाद.